नमस्कार, मी डॉक्टर विनीत वानखेडे. आशीर्वाद क्लिनिक डायबिटीज, थायरॉइड आणि ओबेसिटी केअर सेंटर नाशिक या ठिकाणी मधुमेह तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. आज आपण डायबिटीस आणि त्याच्या व्यवस्थापनेमध्ये असलेला व्यायामाचा भाग याबद्दल आपण बघूया. डायबिटीस म्हणजे काय? रक्तातील वाढलेल्या साखरेच्या प्रमाणाला डायबिटीस म्हणतात किंवा मधुमेह म्हणतो आपण. आपल्या शरीरामध्ये स्वादुपिंड असतं आणि त्यामध्ये बीटा सेल्स नावाच्या पेशी असतात. त्या इन्सुलिन तयार करतात. खाण्याद्वारे वाढलेली रक्तातली साखर बीटा सेलद्वारे तयार केलेल्या इन्सुलिनमुळे लगेच नियंत्रणात आणली जाते आणि अशा प्रकारे ह्या साखरेचं नियमन होतं. परंतु काही कारणामुळे हे इन्सुलिनचं प्रमाण कमी होतं किंवा इन्सुलिनचा शरीरातील वापर हा कमी होतो. त्याला आम्ही इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणतो आणि रक्तातील साखरेची जी पातळी आहे ती सतत वाढलेली असते आणि या स्थितीला आम्ही डायबिटीस म्हणतो. डायबिटीसच्या व्यवस्थापनामध्ये मूलभूत 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि त्यातली पहिली म्हणजे आहार, दुसरी व्यायाम आणि तिसरी औषधं. औषधांमध्ये गोळ्या येतील, इन्सुलिन येऊ शकतं. असा हा त्रिसूत्री कार्यक्रम आहे. व्यायामाचे अनेक प्रकार आहेत आणि बऱ्याचदा लोक एकच प्रकारचा व्यायाम करतात. परंतु अनेक प्रकारचे व्यायाम वेगवेगळ्या दिवशी केले तर त्याचा फायदा चांगलाच होतो. पहिला जो प्रकार आहे दम श्वासाचे व्यायाम, त्याला म्हणूया आपण. दम श्वासाचे व्यायाम म्हणजे एरोबिक एक्सरसाइजेस. त्याच्यामध्ये चालणे आलं, पोहणे आलं, जॉगिंग आलं, सायकलिंग आलं. खरं पाहिलं तर जे 50च्या वर व्यक्ती असतात त्यांना मी असा सल्ला देतो की रोज 30 मिनिटं आठवड्यातून 5 दिवस म्हणजे 150 मिनिटं जरी चाललात तरी हा व्यायाम पुरेसा आहे. हा नैसर्गिक व्यायाम आहे. दुसरा वजन उचलून करण्याचे व्यायाम, त्याला रेजिस्टन्स एक्सरसाइजेस म्हणतो. यांना स्नायूंना बळकटी येते. जिममध्ये लोक डंबेल्स करतात, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करतात. त्यामुळे स्नायूची बळकटी वाढते, आकार वाढतो. आणि तिसरं म्हणजे लवचिकता वाढवणारे व्यायाम, त्याला स्ट्रेचिंग एक्सरसाइज म्हणता येते. योगा आणि अनेक प्रकारच्या शाळेमधली PT ही स्ट्रेचिंग एक्सरसाइजमध्ये मोडल्या जाते. व्यायामाचे अनेक फायदे आहेत. वजन कमी होतं. वजन कमी झालं म्हणजे आपोआपच डायबिटीस कमी होतो. डायबिटीस होण्याला वजन हा फार मोठा घटक आहे असं मी म्हणेन. दुसरं इन्सुलिन रेजिस्टन्स, जसा इन्सुलिनची प्रतिकार जो शरीरामध्ये असतो, ज्यामुळे रक्तातली साखर वाढलेली असते, तो कमी होतो. म्हणजे इन्सुलिनचा वापर हा शरीराद्वारे चांगल्या प्रकारे होऊ लागतो. जे इन्सुलिनचे रिसेप्टर्स आहेत ते उघडले जातात आणि रक्तातली साखर ही पेशींमध्ये जाते, वापरल्या जाते आणि रक्तातली साखर कमी होण्यास त्याला मदत होते. तिसरी गोष्ट म्हणजे स्नायूंची बळकटी येते व्यायामामध्ये. आणि स्नायूंची बळकटी असली म्हणजे डायबिटीसमध्ये खूप जुना डायबिटीस झाला कित्येक वर्षाचा तर स्नायूंमध्ये घट व्हायला लागते, त्याचे आकारमान कमी व्हायला लागतं. परंतु हे जर आपण व्यायाम करून वाढवलं तर नक्कीच त्यामध्ये डायबिटीसचं कंट्रोल होण्यामध्ये बराच त्याचा फायदा होऊ शकतो असं मी म्हणेन. रक्तदाब कमी होतो. डायबिटीस आणि रक्तदाब हे उच्च रक्तदाब हे काही चांगलं कॉम्बिनेशन नाहीये. म्हणजे आधीच डायबिटीसमुळे अनेक प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स आपल्या शरीरात होतात. त्यात रक्तदाब जर वाढलेला असेल तर अजूनच त्याच्यामध्ये भर पडते. आणि जर व्यायामाद्वारे आपण रक्तदाब पण कमी करू शकतो आणि डायबिटीसमध्ये त्याचा फायदाच होऊ शकतो. अनेक प्रकारच्या चिंता, नैराश्य असं आढळून आलेल्या सर्वेक्षणामध्ये जर तुम्ही व्यायाम कराल तर डिप्रेशन आहे हे सगळं जायला लागतं आणि तुम्हाला बरं वाटायला लागतं आणि ओव्हरऑल क्वालिटी ऑफ लाईफ ज्याला म्हणता येईल ते व्यायामामुळे वाढते. काही संप्रेरक तयार होतात व्यायामामुळे, त्याला एन्डॉर्फिन्स आपण म्हणतो आणि ते फील गुड सेन्सेशन देतात आपल्याला आणि आपल्याला बरं वाटायला लागतं, कॉन्फिडन्स यायला लागतो. अशा प्रकारे डायबिटीसमध्ये ज्याला मी मूलभूत जे घटक आहेत व्यवस्थापनेमध्ये जो व्यायाम आहे तो फार महत्त्वाचा आहे. एकच व्यायाम करू नका. कदाचित चालण्याचा व्यायाम तुम्ही रोज करू शकता, परंतु स्ट्रेचिंग एक्सरसाइज आणि रेजिस्टन्स एक्सरसाइज म्हणजे लवचिकतेचे व्यायाम आणि वजन उचलण्याचे व्यायाम 1 दिवस आड केले तरी चालेल. आणि अशा प्रकारे व्यायाम करून आपण स्वतःला निरोगी ठेवूया. धन्यवाद.